नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोंड्याची भाजी. कोंड्याची भाजी काही काहींना माहीत नसन कोंडा कशाला म्हणते. तर कोंडा भिजलेले गहू जे आपण चुरून काढतो आणि त्याचं जे भुसकट निघतं ते त्याला कोंडा म्हणतात. कुरडयाला भिजवतो आपण ते गहू. तर काही एकदम सोपा आणि खायला पण एकदम चविष्ट लागतो. वर्षातून आपल्याला काय हे 3-4 महिनेच खायला भेटतात, 2-3 महिने. तर हा काहीच नाही, फक्त तेल जिरे टाकून कांदा टाकायचा, परतून घ्यायचा छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि हे बघा, मी मिक्सरमध्ये लसूण, मिरची आणि शेंगदाणे जाडसर काढलेले मस्त असे ब्राऊन कलर झाला की त्यामध्ये मसाला थोडासा परतून घ्यायचा. बघा किती भरड असं जाड काढलेलं आहे मी. इतका सोपा आणि इतका खायला चविष्ट आहे की बस. थोडासाच काढला मी, कारण आमच्या इथं पण जास्त कोणी खात नाही. आता ते जुनं ते सोनं आपल्यालाच आवडतं. लहान मुलं खाते, पण हा मोठा मुलगा नाही खात. चवीपुरतं मीठ, जास्त मसाला काहीच नाही. मीठ, मिरची, लसूण आणि शेंगदाणे थोडीशी. आणि त्याला चिक असल्यामुळं तो ताजे गहू चुरलेले असल्यामुळं त्याला पाणी आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. झाकण ठेवून वाफेवर होऊन जातं मस्त. आपण वर्षभर ही कोंड्याची भाजी खाऊ शकतो, पण हा कोंडा आपल्याला वाळवून ठेवून डब्यामध्ये भरून ठेवायचा. आणि करायचं त्यावेळेस आपण कुरडयाचा भुगा जसा भिजू घालतो तसा हा कोंडा भिजू घालायचा अर्धा तास आधी, आणि कोंड्याची भाजी करायची. एकदम सोपी आणि साधी आहे, खायला एकदम चविष्ट आहे आणि जुनी भाजी आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.